दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। शिवसेनेचे नगरसेवक सहलीसाठी भिवंडीकडे रवाना झालेले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीला दगाफटका होण्याची भीती आहे का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। कारण भाजप राष्ट्रवादीचे नगरसेवक सुद्धा आता भिवंडीला पोहोचणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते संवाद देखील साधणार आहे असं कळतंय। या क्षणाची एक मोठी बातमी, विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला अवघे 4 दिवस बाकी। दरम्यान औरंगाबाद जालना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज एक हाय व्होल्टेज बैठक होणार आहे। महायुतीच्या मतदानाच्या व्होट प्लॅनसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बैठक असेल। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कोर कमिटीची बैठक होईल आणि मग 5 वाजता महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे। 6 वाजता एका हॉटेलमध्ये दोन्ही जिल्ह्यातील नगरसेवकांची संयुक्त बैठक होणार आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। छत्रपती संभाजीनगरहून मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। मोहसिन, वोट प्लॅनसाठी प्रचंड हाय व्होल्टेज बैठकांचा धडाका आहे, काय अपडेट्स? नक्कीच सौरभ, औरंगाबाद विधान परिषदेची जी निवडणूक होते ती महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं हा निवडणूक असणार आहे आणि त्यामुळे साहजिकच महायुतीकडून सुहास शिरसाट यांना जी उमेदवारी देण्यात आली त्यांना निवडून आणण्यासाठी आता महायुतीने कंबर कसलेली आहे। आज रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रमुख आहेत राज्याचे, ते संभाजीनगरला असणार आहे। सुरुवातीला भाजपच्या मुख्य कार्यालयात त्यांची भाजप नेत्यांसोबत बैठक होईल। त्यानंतर 5 वाजता महायुतीच्या नेत्यांची एका हॉटेलमध्ये बैठक होईल आणि ती बैठक संपल्यानंतर त्याच ठिकाणी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा दोन्ही जिल्ह्यातील म्हणजे जालना आणि संभाजीनगर येथील नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये मतदान प्रक्रिया कशी असणार आहे हे देखील नगरसेवकांना समजून सांगितले जाणार आहे। अनेकदा मतं बाद होतात आणि ती परिस्थिती होऊ नये म्हणून ही सगळी खबरदारी घेतली जाते। त्यामुळे आधीच औरंगाबाद मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून या दोन्ही महायुतीमध्ये फिसकटलेला अजूनही आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी हे सगळे नेते आज एकत्र येणार आहे। त्यामुळे या बैठकीत नेमकं काय घडतं, काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असतं। निश्चितच मोहसिन, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।